मला कधीच हिल्स घालू दिले नव्हते. मग झाल्या होत्या हिल्स घासून, मग आम्ही रोज बँडेज मी लावायचे त्याला. कठीणच होतं, दुखायचे पाय गुडघे. कसलाही स्ट्रेस आला तर मी 1 डे ॲट अ टाईम असं माझं एक फंड आहे की एका वेळेला एका दिवसाची चिंता करायची. तो बरोबर म्हणालीस, वेगवेगळे आदर्श आपले बदलत जातात. सध्या ह्या क्षेत्रातला आदर्श म्हणायचं असेल तर मला ॲक्च्युली तो कायमच होता. प्रियंका चोप्रा अगदी रोल मॉडेल आहेत माझ्या. अरे विराज, कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? एकदम मजेत. सो किती एक्सायटेड आहेस? खूप एक्सायटेड आहे मी. सगळं नॉस्टॅल्जिक वाटतंय मला. माझ्या वेळेचे दिवस आठवत आहेत, पण छान वाटतंय. एक्झॅक्टली काय आठवते आता सध्या नेमकं डोक्यात काय आहे? आता मी बॅकस्टेजला गेले तर सगळ्या मुली तिकडे रेडी होऊन उभ्या होत्या, तर असं ती त्यांच्या मनातली धाकधूक मला अगदीच कळत होती. कारण का मी तिथे होते तेव्हा स्टेजवर जायच्या आधीची जे नर्वसनेस असतं आणि जो भीती वाटते तेच सगळं आठवतं आता तरी. ओके, तरी पण तुला त्यातला एक खास क्षण सांगायचा असेल तर कोणता सांगशील बरं? खास क्षण म्हणजे फिनालेपेक्षा मी तर म्हणेन की ग्रूमिंगला आम्ही सगळ्या मुली एकत्र होतो आणि रोज आम्ही वेगवेगळं शिकायचो आणि आमच्यात खूप मैत्री झाली होती. आम्ही एकमेकींना मदत करायचो परफॉर्मन्समध्ये. तुला जर आता काय सांगायचं असेल आत्ताच्या ज्या स्पर्धकांना तर काय सांगशील? आता तरी मी हेच सांगेन की मी जज होते मुंबई एलिम्सची, त्यामुळे आम्हाला सगळ्या तिन्ही जजेसना खूप कठीण गेलं त्या मुलींना निवडायला, कारण का खूप टफ कॉम्पिटिशन होती. सो खरं तर आता इथे ज्या सगळ्या मुली आहेत त्या सगळ्या म्हणजे विनर्सच आहेत. म्हणजे काहीच त्याच्यात खरं तर वरखाली नाहीच आहे असं मला तरी वाटतंय. सो आज कोणीतरी 3 जिंकतील, पण म्हणजे ज्या सगळ्या या ग्रूमिंग सेशनमध्ये जे शिकलात ते खूप मोठं आहे. कोणीतरी जिंकतं, कोणीतरी हरतं, पण मला वाटतं ह्यानंतर त्यांचा एक खूप सुंदर प्रवास सुरू होणार आहे. पण त्यावेळेस तू काय शिकली होती जेव्हा तू स्पर्धक म्हणून होती स्टेजवरती आणि तू जिंकली सुद्धा? मी श्रावणतीमध्ये काय शिकले तर रॅम्प वॉक. मला काहीच कल्पना नव्हती. मी कधी हिल्स घातले नव्हते. माझ्या आईने मला कधीच हिल्स घालू दिले नव्हते. सो श्रावणती निमित्त अगदी हिल्स घालून कसं उभं राहायचं, कसं चालायचं, बोलायचं कसं माईकवर, उभं कसं राहायचं, हे सगळंच मी इथेच शिकले. सो पहिल्यांदाच जेव्हा हिल्स घातली तेव्हा असं काही धडपडल्यासारखं झालं का? हो, धडपडली, मला लागलं. त्याच्यानंतर त्या जखमा झाल्या होत्या हिल्स घासून, मग आम्ही रोज बँडेज मी लावायचे त्याला. कठीणच होतं, दुखायचे पाय गुडघे खूपच. हे जरा चांगले क्षण सांगितले, पण वाईट क्षण सांगायचं असेल तर काय सांगशील? वाईट क्षण जेव्हा महाराष्ट्रासाठी आम्ही सगळे एकत्र राहत होतो. इथे येतात ना सगळ्या ह्याच्यातनं मुली स्टेट्समधनं, तर सिटीजमधनं मुली येतात इकडे. तर जेव्हा फिनाली झाला आणि आम्ही सगळे निघत होतो तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं, कारण आम्ही एकत्र 10 दिवस राहून सगळे एकत्र शिकलो, एकत्र तयारी केली. तेव्हा खूप वाईट वाटलं होतं सगळं संपल्यावर. ओके, सो काही वेगळे प्रश्न आहेत, जसं की तुझ्या आयुष्यात अशी स्पर्धा जी अजूनही तुझ्या लक्षात आहे? श्रावण. ओके, आयुष्यातील करिअरचा टर्निंग पॉईंट? श्रावण क्वीन. तुझ्या करिअरमधील सर्वात अविस्मरणीय क्षण? मला सिरियल मिळाली आणि त्याचा प्रोमो आला नवरी मी हिटलरलाचा. तो दिवस, तो क्षण मला अगदी क्लिअरली आठवतं. आणि तो काय केलं होतं नेमकं? मी एका माझ्या मूवीच्या आय थिंक म्युझिक लॉन्चला का पोस्टर लॉन्चला चालले होते. उबरमध्ये होते आणि मी खूप दमले होते. खूप शूटिंग झालं होतं माझं आणि उबरमध्ये खूप अशी गळून गेले होते आणि मला असं वाटतं की किती काम करते मला आणि तो प्रोमो बघून मला आनंदाने रडायला येत होतं. हो, कमाल. तुझ्या यशामध्ये कोणती अशी सवय आहे जी तू अजूनही बाळगतेस? डिसिप्लिन. दॅट्स इट. ओके. यश मिळवताना आलेल्या अडचणी कोणत्या? अडचणी तर खूपच आहेत. म्हणजे आपण आता इथे येऊन ऑडिशनला उभं राहणं, आता श्रावण निघताना तर अगदी हिल्स घालणं, उभं राहणं, स्टेजवर उत्तर देणं, घाबरायला होतं, ते सगळ्याच अडचणी आहेत. किंवा शूट करताना किंवा ऑडिशन देताना आपण वाक्यच विसरतो, काहीतरी होतो, हे सगळं खूप अडचणी. पण मग त्या अडचणी कशा तू पार पाडतेस? डेडिकेशननी. म्हणजे एकदा काही चुकलं तरी ते परत प्रयत्न करत राहायचं. नेहमी पॉझिटिव्ह किंवा एनर्जेटिक राहण्यासाठी काय करते? तुझा मूलमंत्र नेमका काय? एनर्जेटिक राहण्यासाठी तर मला वाटतं मी स्ट्रेस घेत नाही. स्ट्रेस म्हणजे मी स्ट्रेस येऊ देत नाही जास्त. आणि मी काय म्हणू आपण, मी वेळच्या वेळी खाते, मी झोपते. आणि कसलाही स्ट्रेस आला तर मी 1 डे ॲट अ टाईम असं माझं एक फंड आहे की एका वेळेला एका दिवसाची चिंता करायची, तो गेला की पुढचा दिवस. असं केलं आपोआपच स्ट्रेस कमी येतो आणि आपण जर एक एनर्जेटिक राहतो. शूटिंग म्हटलं की वेळेचं नियोजन नसतं, कधी खाणं पिणं, सो त्यात तू स्वतःची काळजी कशी घेते? स्वतःच्या त्वचेची काळजी कशी घेते? भरपूर पाणी पिते मी. आय मेक शुअर की ॲटलीस्ट 7 तास मी झोपते, कारण का झोप
खूप गरजेची आहे. पाणी पिते, बाहेरचं खात नाही. शक्यतो कितीही शूट असलं काही असलं तरी मी घरनं डबा नेते, स्वतः बनवूनही नेते एकटी राहत असताना. सो खाणं, झोप आणि पाणी. प्रत्येकाच्या आयुष्यात आदर्श व्यक्ती असतं एक कायमचं, पण जसं जसं आपण शूटिंग करतो किंवा एका काळामध्ये असे वेगवेगळे असे आदर्श आपले निर्माण होतात, तर सध्या तुझा कोण आदर्श? तू बरोबर म्हणालीस, वेगवेगळे आदर्श आपले बदलत जातात. सध्या ह्या क्षेत्रातला आदर्श म्हणायचं असेल तर मला ॲक्च्युली तो कायमच होता. प्रियंका चोप्रा अगदी रोल मॉडेल आहेत माझ्या आणि त्या सेल्फ मेड आहेत एकतर आणि देर इज नथिंग दॅट शी इज नॉट टच्ड. भयंकर वर्सिटाईल आणि भयंकर डिसिप्लिन. सो त्या कमाल आहे. आता श्रावण महिना सुरू झालेला आहे, सो श्रावण महिना तुझ्यासाठी काय खास आहे? श्रावण महिना तर काय, श्रावण महिन्यात मला नेहमी श्रावण क्वीनचीच आठवण येते आणि तो सुरू झाला की मी पेपरात बघायला लागते की कोण आहे, काय सुरू आहे, ह्या वेळेला कोण जिंकतंय. बरं, व्रत वगैरे काय असे उपवास वगैरे अजिबातच नाही. ओके, शेवटी जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचं? प्रेक्षकांना मी सांगेन की श्रावण क्वीनसाठी मी आता इथे आले आणि मला खूपच छान वाटतं आणि तुम्ही मला खूप प्रेम दिलं. श्रावण क्वीनपासूनच मला खूप प्रेम दिलं आणि त्याने मला खूप कॉन्फिडन्स आला, आत्मविश्वास मिळाला. सो या वर्षीची पण जी कोणी विनर असेल तिलाही तुम्ही खूप प्रेम द्या. अजून एक मला प्रश्न आठवलाय, आता तुला पुढे काय काय करायचंय? तुझं काय ध्येय काय आहे? ध्येय तर भरपूर आहे ऑब्व्हियसली. कोणासोबत काम करायचंय? कोणासोबत असं काही नाही आहे, पण मी जो आता रोल केला सिरियलमध्ये त्या त्या त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा रोल करायची खूप इच्छा आहे आणि मीडियम कुठलंही असेल, मला खरं तर नाटकात काम करायची खूप इच्छा आहे. सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट.